लाईट बी नाही सगळा गोंधळ आता पाणी तर पाजायचं कसं काय डोकं चालू हॅलो पयो कुठं आहे रे अरे ती तुझ्या रानातली लाईट आहे का हाय माझ्या मोटरला काय झालं काय माहिती लाईटच लागा नाही पिटीत रे काय तुझं उडल्या काय कळण झालेलं का मला बरं बरं चालतं ठीक आहे आणि ती गाडीच काय झालं हा तुला सेकंड हँड गाडी घ्यायची म्हणून ती बघायची म्हणून ती काय झालं बघ की लागा जरा आपल्याला आज घ्यायचं काय बी करून गाडी कसलं बघतो म्हणतो लागा बघ की जरा थोडं लवकर बघ की काय प्रत्येक वेळेस लागा तुझ्या कामासाठी आम्ही येतो ती चालते आमच्या कामाला कावा तरी गेला तू काय नुसतं होय म्हणतो लागा बघ बघ काय तर करून बघ आपल्याला आज संध्याकाळपर्यंत काय बी करून गाडी घ्यायची बरं का हां चालते ठीक आहे ठेवू हां हां चालते ठीक आहे हां ए बाल्या तुला चिक्कू गोळा करायला सांगितले गोट्या गोळा करायला सांगितलं नाही फाजील बोल नको असलं काढ लवकर आता दिसतंय ते काढ आंधळा झाला काय या पव्यावर तर काय मला विश्वास नाही मला वाटत नाही ह्याच्याकडनं तर माझं काम होईल म्हणून काय करायचं तर संध्या काय करतोय काय करायला लागलाय इथं काय करायला लागले म्हणजे हा हा? तू इकडे कशाला आलाय आमच्या कशाला आलाय इकडे चुलत्या रानात कशाला शिरलाय म्हणजे कशाला शिरलाय म्हणजे तुम्ही चिकू कोणाला विचारून काढायला लागला इथलं चुलता तुला विचारते का तर चुलता विचारते का म्हणजे सांगायला ते आमचा घरचा मामला आहे आमचा आम्ही बघू ती घरात तुझ बघायचं मग आम्हाला नाही सांगायचं आम्ही चिकून यायला आलोय तुम्ही काय बी केलं रे ती चिकू तेवढे ठेवून जा तुला लगेच सांगेन तू काय चिकू खाली ठेव बाल्याला हात बीत लावला हा सांगितलं नाही म्हणशील सांगितलं नाही म्हणशील मग त्याला घेऊन ती चिकू ठेवायला खाली आणि पाळीशी घेऊन जायचं ना ते बघतो आमच्या मी हा. तो हात बीत लावला बाल्याला तर मला बी शेत द्या म्हणजे होय मला बी म्हणण्या म्हणते ती आणत ठेवा चल रे. जायचं पाळीशी त्याला दाखवू कसं. चिकू ठेव आली हा येऊ नका परत हे बघ मान्या चिकू खाल्लं तर ह्याच भागातलं खाणार आणि तुला नाही संध्याकाळबद्दल रडविना तर मला बी शांतच म्हणते ते जा जा मला रडवणार आहे ना अशी 56 गेले 56 जा त्यात 56 मधला 57वा मी आहे एवढं देणार ठेव चालते बघू मला कोण रडवते जा बघच तू हा, चालतंय. संध्याकाळबद्दल नाही तुला दाखविना तर इच्छा होय होय चालते बघू आज लय गप गो बस काय झालं काय नाही तू मोर बघून अभ्यास कर माझ्याकडे कशाला बघतेस जायचं नव्हतं बघ लोक काय मग उड्या मार हा विचारलं ती चुकी झाली माझी तू नाही गप गप बाहेरचा आज का ती नाही म्हणून मी अभ्यास करायला शांत वातावरण वाटायला बघ घरात काय दाती चकतेस ते शिकवलेलं काय कळते क्लासला जात्यात कळतंय की नाही घर बांधवून तुला पैसे खर्च करत बसलोय मी सिव्हिल इंजिनियर नाही होणार रे. बापू अरे ये की हिरो. काय बोल की बोलवलंस गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून काय अभ्यास चाललाय होय नानाला काय बरं आहे का नानाची तब्येत आता बघतोयच की तू दाली करायला वेळ नाही आयसीयू मधून आज बाहेर काढले
ती नानाजी लगा हे जाय सारखं अवघड झालंय ना सर. काय त्यांना तर म्हणायचं वयाच्या मानानं असं शरीर साथ दिना म्हणजे असं होतं. ते शेतीचं काम करून करून आता फार खालावले ते. बरं, असू दे ह्याची काळजी जोपर्यंत हाय माणूस तोपर्यंत. राहायचं हाय तोपर्यंत बघावंच लागतं. काय लागायचो तुम्ही गेला निघून बिगर सांगता इथं लागा क्लासमध्ये पोरं येऊन बसली किती फजिती उठली माहिती आहे पहिलाच दिवस लागा क्लासचा असं पळता भुई थोडी झाली ती. नशीब त्या बालमची पाहुणी आहे तिचं डेड बेड काहीतरी झाली वाटतं कसं तर ते हातापाया पडून त्यांना शिकवायला लावलं कालचा दिवस. माझी हालत तरी समजून घे. म्हणूनच ही केलंय बरं. पण एक ती जरा शिकवते बरे शिकवतेत ना. होय इंग्लिश समजते का शिकवलेलं समजतं. होय नाही त्यांना पण कसं आहे आता त्यांचं बी शिक्षण झालंय आणि ती कामाच्या शोधातच इकडं आलेली आहे. मग माझं काय मत आहे ती आपल्या आपल्या गावात आहे ती. आता तुला पण जरा नानाची तब्येत क्लिअर होस तर जरा म्हणजे येता येणार लय जरा नाही. अचानकच ते जरा त्यांचं तब्येत लईच खराब झाली. जोपर्यंत तू नानाची तब्येत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांना शिकवू दे. नंतर आल्यानंतर परत मग काय थोडा त्याने कुठला तर विषय शिकवतील तू कुठला तर शिकव चालतंय. असं चालूया. हा. बरं का जमतंय. हे कसं आहे, त्यांना पण जरा आलटून पालटून शिकवल्यावर कळल. हा. नाहीतर ही काय असली इडी म्हणजे काय शिकवून तर काम नाही द्यायची. सकाळ जण पुस्तक फाडत बसले मग काय अजून येणार आहे. नाही जमतंय की त्यांना शिकवले मी शिकवतो. कधी मला अडचण असेल तर हा. ते घे. आणि हिला पण जरा शिकव चांगलं व्हायचं. मला बाकी सगळं येते फक्त गणितच जमत नाही. तीच महत्वाचं असते तीच तुला येत. गणिताला मी म्हणतोय की हाय मी स्टेप बाय स्टेप असते त्याचं कसं ते गणितात एकदम ते येत नाही. तर एक काम करूया आता हा. तुला त्या मॅडमची ओळख करून देतो की तुमची तुम्ही कसं क्लास घ्यायची की तुम्ही करा. चालतंय. हा तू राणे हं? जाऊन तू गावात हां हा हां जेव जरा. गेलं वाटतं आता पण करते अभ्यास काय तिकडं आणि पाण्याचं बघू. कोण कुठे आहे माझा? वेळ झालाय बाई एसटी अजून आलेली नाही. आजच्याच तालुक्याचं काम केलं पाहिजे. नंतर केवढं लागतंय वेळ झाला. थांबलायचं येत आहे का तुला? भाड्या, आज काय पण करून मनाला आपला हिंदा दाखवायचं. रडवायचं नाही रडवायचं आहे. तू माझ्या सोबत आहे ना आपला विषय. अरे भाड्या, अरे मन्या कोणाला घेऊन चाललं पण तायडीला कसा घेऊन जाईल. पण त्याच्याच गाडीवर कशी काय गेली तायडी? बर मी काय सांगतोय ऐक. आपल्याला मान्याची आज काय पण करून जिरवायची. आज त्याला आज रडवायचं आहे आपल्याला. आता काय करायचं माहिती आहे ना, आता तो बराबर कचाट्यात गावला. आता गावात काय उठवायचं आपण, मान्यानं तुझ्या तायडीला जबरदस्ती गाडीवर बसवून नेलं. अरे ऐक तर माझं ऐक. अरे मी ऐक की. बघ माझ्या सकाळी चिक्कू दिली नाही माझ्या, तुला माहित आहे ना. मग आता काय करायचं माहिती आहे, आता आपण जायचं बापरावला काय सांगायचं, मन्यानं तायडीला जबरदस्ती गाडीवर बसवून नेलं. हां तायडीला काय ते बघतो माझी.
ती का आली नाही? अगं ती गेली आधीच्या मावशीच्या गावाला. चलो तुला काही सांगायचं आहे. काल मनीष गाठ पडलेला मला आणि सुमन बद्दल मला विचारता कुठे गेले ते. का गं? काय माहिती अगं सुमन बद्दल तू कसं विचारते अगं काल विचारलं मला त्यानं कुठे तुला दिसली त्यानं काय तर काम असेल. बरं त्या निकलेचा काय विषय ग? ती सारखं तुझ्या महाग असतोय. अगं तेच की मी तुम्हाला सांगायचं राहिलं. तो जेव्हा पण मला बघेल ना तेव्हा हसतोय काय अगं बोलाय काय येतोय परत येड्यावाने काय करतोय. त्या दिवशी तर चक्क मला चिठ्ठी दिली माहिती का त्यांनी. झालं त्याला आता ते दिवस. तू सांगितलं नाहीस आम्हाला. अरे मी सांगायचं म्हटलं माझ्या ध्यानातच नव्हतं. त्याचं ना जरा बघायला पाहिजे. खरंच की म्हणजे पाक वेड्यावानी येतोय काय हसतोय काय बोलायचा प्रयत्न करतोय. त्या दिवशी पण क्लासमध्ये नाही का हसला बघून पेन काय मागायला लागला. त्याचं ना बरं ते जाऊ दे. ते आज मॅडम काल नाही ग, सर चालते फक्त. सर तर आलतं ना मग बस. बरं सर उशीर झाला आपण आलोय गेलं पाहिजे. अगं बसा की आमचं झालं येऊपर्यंत. नको अगं बाय बाय काम आहे की घरात. उद्या या लवकर. बाय बाय. आणि मी सोबतला फोन करून विचारते येते का. अरे दवाखान्यात लागा पैसे बघ गेला असतील है ना. पैसे तर आता काय सगळे जमा केलेले चाललंयच की. काय लागा माणसं नशिबाला दवाखाना आवडत दवाखान्यात पैसे जातात काय आयसीयूत घातली म्हणजे माणसं काय सगळं जाऊ दे. माणसापेक्षा पैसा तर काय लय पैसे काय काय नाही. त्याच्यात माणूस माझा आला तर पैसा कवा म्हणून मिळाला. आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं असेलच. आणि ते करतोय कोणासाठी आपण करतोय शेवटी त्यांच्यासाठी. चाललंय जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत जपायचं बघ. खरं काम त्यांना काय झालं. काय रे अरे तुला एक सांगायचं. काय रे अरे ते मने नाही मी हा. त्यानं ह्याच्या तायडीला गाडीवर जबरदस्ती बसवून नेले. बघा म्हणायला काय एवढ्या खालच्या पातळीत जायला असं वाटत नाही ना. बघ तुला तर पटते का हे बाबा. काय किती नीच आहे माणूस. त्याला परवा समजून सांगितलं की नाही. हा? आम्ही आता तुझ्या पाहुणीकडे चाललो होतो. तू मास्तरची ती गाठ घ्यायची कोणीकडे गेलाय ते काय गाडीवर बसून घेऊन गेलेला आम्हाला दिसला. तुम्ही काय हाक बिग मार नाही कुणाकडे चाललाय काय आम्ही नाही विचारलं. आम्ही म्हणलं तुला सांगाव. काय एक एक उद्योग वाढवून ठेवतो ते. बघा चल माघारी जाऊ आपण. आणि ते कुठं आहे गावात कधी येतोय तेवढं मला फक्त सांगायचं. त्याला बघतो संध्याकाळी काय आहे. फक्त आम्ही सांगितलंय म्हणून नाव. नाही नाही, तुम्ही काय सांगितलं म्हणून सांगत नाही. पण त्याला माझ्या समोर आहे. त्याला आज त्याच्याकडे बघणारच आहे. काय पण होईल हे चल माघारी जाऊ आपण. किती मस्ती आहे त्याच्यात बघा. आणि काय म्हणला माहिती आहे म्हण्या जर ती जर तायडी जर गाडीवर बसली नाही तर बाल्याचा जीवच घेऊन म्हणला. लगा म्हणजे लगा ह्यो पाक दानो झालाय लगा ना गावात. हा? त्या नाही, दिवशी ह्यो- कामगिरी केली. ह्यो फक्त गावात यायला पाहिजे. आज ते आहे मी आहे. फक्त तुम्ही मध्ये कोणी यायचं नाही सोडवायला सांगतो. हा फक्त आमचं नाव घेऊ नको. नाही नाही तुमचं कोणाच घेत नाही. त्याला जाऊ तू गावातल्या पोरी सुद्धा सोडणं झाला ह्यो. पाहुण्या सुद्धा आलेले सोडणं मस्ती कशाला पाहिजे त्याला. वाटले काय सुचन झाले काय करायचं जाऊ दे आपलं पडतो आपली तरी थोडं वेळ आराम करत बसतो. लाईट एक नाही कालच्यापासून काय कळण झाले. खालच्या पट्ट्यात बी असलं वरच्या पट्ट्यात बी असलं त्या सुमत्या बी रानात लाईट आहे. पर माझ्या काय पेटीतले फ्युजा ओढली काय कळण झाले. कवा इत्या कोणास ठाऊक का ती वायरमॅन तोडले बिडल्या काय कनेक्शन कोणास ठाऊक. सगळं सुधारायचं बंद झाले. झोपतो आपल्या इथेच निवांत. तालुक्याला गेल्यासारखं एखादं काम तर झालं. राहिला इशे फक्त लाईटीचा. एक डोलका काढतो इथं जाऊन बघतो आपल्या गावात काय झाले काय.
बापरावर काम लावले आता उन्हातानाचं म्हण्या कुठं आहे घरापाशी 4 फेजर मारलं तरी पण घाबला नाही. आता रानात राहाय का बघावं, चिकवाच्या रानात पण नाही. आता इकडचाच पटा राहिला त्या शेवटचा. अकल म्हणायची काय घेतो जागी मी म्हणे हेच कुठं राह मला दिसायला लागले का? हा म्हणा जागी दाखवतो काय लागा ही म्हण्या ए म्हण्या कर सोना लागा गाव ना गाव पालतं गाठले मी घराकडे 4 डबे हेल्पर गाठले तुम्ही. काय आलं या काय झालं मग तुला काय माहित नाही काय? काय आलंय बस इकडे मोर येतं बस. लागा नीचपणा सोडून दे की जरा. मी काय केलं या तर बोलण्यातच काय अर्थ नाही. अरे पण मी केलंय काय तुला माहित नाही तू काय केले? काय केलं या लगा सगळ्यांना म्हणत तू म्हण्या फक्त तापड डोक्याचा आहे हा पण एवढा नीच असशील मला वाटलं नव्हतं. तापडो काय म्हणजे झाले काय तू बस खाली. हा काय केलं मी ते मॅडमला का उचलून घेऊन गेला तू? कुठं उचलून घेऊन गेलोय लागा गावात काला उठलाय की उचलून घेऊन गेलोय मी. जबरदस्ती करून घेऊन गेलाय. कोण लागा म्हणलं तुला सुधराय जरा बघ की लागा. अरे मला जबरदस्ती फक्त नाही करून वाटलं गेलो ना. सोन्या तू येडा बेडा आहे का मगाशी काय मी आले कायम तुझी बाजू घेतो तू म्हण्यात चांगला आहे, फक्त जरा अरे, तापड डोक्याचा आहे तो. तू बोलतोय बरोबर आहे की पर विषय काय झाला ते तुला अजून माहित नाही ना. गाव काय काय बी बोलल तू त्यांच्या विश्वास ठेवणार आहे सांग बरं. आता गावात सगळी म्हणायला येते बापरावनं मला पाठवून दिलं तुला हुडकायला. काय तुझ्या म्हणून घराकडे 4 फेर गाठलं मी. काय म्हणून हुडकाय पाठवले. काय मग दोघं सगळी तापळेत लागा तुझ्यावर. अरे मी काय कोणाला उचलून बिचलून घेऊन गेलो नाही विषय काय आणि तू आलाय. काय धमकी दिली द्यायला कुणाला मॅडमला? कुणाला गाडीवर बसलाय तर पाल्याला मारीन. कोण म्हणलंय तू कोणा तुला कोणी सांगितलं. बापराव मला म्हणत होता. लगा काही येडाबिडा झालाय बापरला म्हणाव. तू थोडं वाणी घे जरा बस इथं आणि काय आलं ते सविस्तर सांग जरा. यार बाडल्यावर दोघं लागलाय करायला. सगळ्यांचं ऐकून मला वैताग आलाय बघ. पण झालंय काय ते मला पहिले सविस्तर सांगतो. येड्या दोघं लागलाय मग धरण आल्यापासून मला बोलायला. ती बापराव म्हणत होता की मनानं जबरदस्ती कडून मॅडमला गाडीवर बसून नेलाय आणि मॅडमला धमकी दिल्या की गाडीवर बस नाही तर बाल्याला मारीन. लगा काही येडाबिडा झालाय म्हणा. बापरावला बी म्हणा ती तू बी काय त्यांचं ऐकून मला इथं लागलाय बोलायला. अरे बाबा सगळेजण म्हणायला ती गावात तशी. बरं तू तुझ्या डोळ्यानं बघितलंयस का. अरे नाही बघितलं म्हणून तर तुला बोलायला आली बाबा. ते ना म्हणला तो कुठं दिसेल त्याला आणि इकडं. तुला एक कळतं का मी खरा विषय काय झाला तुला नीट सांगतो. तू फक्त जरा शांत बस थोडा वेळ जरा. माझं पहिलं ऐकून घे काय म्हणायचं. आल्यापासून बाडा 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 लावलं. सांग बाबा तुझं काय म्हणणं आहे? ऐकून घे पहिलं मी काय म्हणतो. 2 मिनिट शांत बस जरा. शांत उचल जरा. होय हा सांग. तुला खरा विषय सांगतो. काल तर मी तालुक्याला हा माझं होतं काम जरा. माझं अर्जंट काम असल्यामुळे चालू होतो. तिथे त्या मॅडम मला गाठ पडल्या कुठं नाक्यावर तिथं उभ्या राहिल्या होत्या. हा तिथनं मी जाताना मॅडमला तिथं गाठ पडल्या म्हणून मी थांबलो. मॅडमला म्हणलं कुणी निघालाय. मॅडम म्हणल्या माझं अर्जंट काम आहे तालुक्याला आणि जायचं आहे. म्हणलं मग काय आलंय येत आहे का. तर मॅडम मला म्हणल्या एस-टी बी नाही काय नाही त्यात ऊन लय होतं. मॅडम मला येते म्हणून मी त्यांना घेऊन गेलो. या ह्यात मी जबरदस्ती काय केल्या सांग बरं तू. किती वाजता? दुपारची गोष्ट आहे. दुपारी आपल्याकडे कोण इष्ट एस-टी इष्ट नाही 6 वाजता. मला काय माहिती एस-टी आहे का नाही ती र. पण विषय झाला मी चालू तर मॅडम दिसल्या म्हणून मी आपल्या त्यांना घेऊन गेलो र. ह्या जबरदस्ती मी काय केली तू सांग. तू खरं तसं केलं नाही ना? लगा दे हवाय शपथ सोन्या. तुला कळतं का नाही. तू असं कसं उलट बोलायला लागला. म्हणून मी त्याला समजावतो बापरावला म्हणे तसं नाही करणार. ऐकूनच कोण घेणार. एक काम करा वाटलंच तर तुम्ही मॅडमला जाऊन विचारायला कारण काय चष्ट पिष्ट लावल्या काय तुम्ही माझ्या पण डायरेक्ट तिला गेला. म्हणत बालमला धमकी दिल्या. तू मॅडमला धमकी दिलेली बापरावला कसं काय माहित. आता बघ ती त्यांचं त्यांनाच नाही माहिती. मी काय तिथे काय सांगायला गेलो नाही कोणाला. काय मी काही अडावी सांग बरं कुणाला धमकी द्याल तिथं. हे असं सांगणारा फक्त तुझी बाले सकाळी गाठ पडल्या का कुठं? अरे 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 हा आता माझ्या डोक्यात आला विषय काय आलाय ते. काय शंत्यानला असं काय मला धमकी येईल ती तुझी संध्याकाळपत्र जिरोतून तुला रडवणार आहे म्हणून. बापूरावच्या बोलण्यात फक्त मला बाल्याचं नाव कळालं. नाही 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 पण बालम कसं उठवलं त्याच्या ह्याच्याबद्दल? मॅडम बद्दल कसं उठवलं? शांत्या होता बालम नाही. शांत्या होता संघ मला वाटतं शांत्याने उठवून लावलेलं दिसतंय. तेव्हा सकाळी मला म्हणत होता संध्याकाळ तुला रडवतो म्हणून. तेव्हाच असणार 100%. पण असं उठवायचं नाही रे. लगा तुला वाटतंय लगा मी असं करेल सोन्या म्हणून. अरे नाही रे बाबा. तू फक्त टापत डोक्याचा आहे म्हणून मी केले. अरे तापड डोक्यात तुला माहिती आहे आपण कोण असेल तापड डोक्यात आहे ते. हे लगा बुरट्यागत लगा कोणाचं बी काय उठवलं होतं का तर सकाळी काय आलतं आमच्या चुलत्या बागेत गेलता ह्यो चिकू आणायला. ती बी चोरून आणायला गेला इचेर बी नाही कोणाला.
मला दिसलं म्हणून मी आपल्या इथनं हाकलून लावलं. मला म्हणतोय जा जा म्हणला, तुला धावतो मला संध्याकाळपर्यंत रडवतो का नाही बघ. मला वाटतं ह्या गोष्टी येऊन त्यानं माझी खुनच काढलेली दिसते. आणि बापुरा बी डोक्यात ह्यानं घातलेला आहे. पण खुन्नाशी पाहिजे असं करायला पाहिजे नाही ना. लोकांना का पोरी तुम्ही ह्याला लावतायचा तीच दानाला? गेला बघ की अरे त्यानं असं सहज मला बोलला असतं ते विषय वेगळा होता किंवा दुसरं काय बोलला असतं चाललं असतं. परत लागा बाया बघ तुला माहिती आहे आपण कसला लागा, तुला बी माहिती आहे बायांपासून आपण एकतर हातभर लांब असतोय. तरी बी लागा माझ्या असला आरोप. तू नाही ना केलं खरं? नाही सोन्या रे, तुला विश्वास आहे ना? होय रे भावा. मग पण थांब, शंत्यानं असं उठवलंय ना गावात. हा ह्या दोघांची पण जिरो आहे, शंतीची आणि बाल्याची. बाल्या पण साक्षीदार असणार आहे. तू म्हणतोय मस्त जिरवूया, तर ध्यानात ठेव जिरवाया ना आता माझी इकडे जिरवा नाही ते म्हणजे बरं. नाही जिरत, काहीतरी अंगली डील माझ्या. नाही येत रे. एक करायचं, तू हे केलंच असं सांग. येडा बिडा आहे काय? काय अरे माझ्या अंगली डील तसं केलंय म्हणून सगळ्या गावात माझं नावला कसं राहिला का ते खराब करतो काय? एक करूया मग, मॅडमलाच घेऊन जाऊया आपण. हा मॅडमच्या पुढं काय असेल ते करूया. हा ते चालतंय बघ मला. आधी गावातली काय काय म्हणते ती एवढं फक्त ऐकून घे शांतपणाने. हा यांना पुन्हा बघतो थांब. तू सगळं आहे ना संग? हाय हाय चल मग काय टेन्शन नाही. मग चल जाऊया. जाऊ आपलं. ओके चल फास्ट. डोक्याला तापच लय दिवसापासून माझ्या शांतीवर डोक्यात आहे. त्याला दाखवतो. त्याने चुकीचं केलं बरं का. करा नाही पाहिजे असं. बाल्याला पण दाखवतो ना त्याला. झाल्या ती गावात आला मग खरं आहे ना? होय. आता सोन्याला लावून दिला ते घरात. त्याची यायचा आता ती सोन्यात माहित नाही बापूरावचं तुला. चेला म्हणल्यावर बापूराव सारखं. हे लागलं त्याला जर फोन लावून बघ कुठं आलं ते दूर यायला सांगितलं त्याला एकदा त्याचा एकदा सोक्ष मोक्ष गावातच लावतो बघायला जायचं. असं तुमच्या सिटी लेवलला नसेल लागा आहे ना असलं ही दररोज एखादी भांडण. हॅलो. अरे कुठं आहे? अरे ही गेला का तुझी वाट बघत थांबलोय. गावला का देऊ? बरं बरं ये घेऊन ये. हा कुठं आली मग तू? नाही गावात यायला लागली. तिथं गावाकडं असंच आहे. तिचं मन राखायचं त्याचं हे करायचं ती दररोज उसामध्ये चालू आहे. एवढं असं म्हणजे एवढे गचाळ आहे तरी नाही का? इथं गावात असलं काही सगळी गाणी बघायला माहिती आहे. हिंदी मराठी सगळी वाचते तू गावात मोरलं बोलणं. तो आता येऊ दे इथं त्यात काय जर फोटो निघत तुला बघतो तुझं आता तुझी पाहुणे आहे म्हणून ह्यात इंटरेस्ट घ्यायचं नाहीतर काय बघ तुम्ही किती आहे गावात रेडी मला माहिती आहे चांगलं. आम्ही काय केलेलं का? आम्ही लागा तुला सांगा म्हणून. काम केलं घोडा बिन मैदान आता कळतंही लागते काम. त्या सोन्याचं काम माहित नाही रेडिओ पाऊस पडले. मी काय म्हणतोय येऊ द्या आधी खरं खोटं होईल की आधीच काय बडबड करणार आता. ही लागल्या छाती तो काय बघून काय होतं. येऊ दे की हे काय आलं की तुला लाज वाटत नाही का मी काय केलं? लगा गावात तुला एक तर माणूस चांगलं म्हणते जरा सुधारायचं बघ सुधारायचं. त्यात काय असते एवढा? नाही हे असल्या गुणानं का नाही आपल्या गावात पै पाहुणं सुद्धा येणं झाल्यात. आणि तुम्हाला गावात पाहुण्याच्या पुरी गावातल्या तर बाद केले त्या पण गावात पै पाहुण्याच्या सुद्धा पुरी तुम्ही ठेवणं झालाय. एवढं काय होतं बापराव, सगळीकडे तुला माहिती असलं चालू आहे. मग सगळं- मी केलं म्हणून काय आलं तेव्हा? अरे आता बघ माझं दोस्त चढवू नको. हा तुला सांगितलं तेवढंच ऐक सुधारायचं बघ. तुझं काय चांगलं ह्यात काय नाही. मी चुकीचं केलंय सांग बरं. ही काय चांगलं नाही. हा लोकांच्या पुरी बळजबरीनं गाडीवर बसवून येणं बरोबर नाही. सुधार. बापराव चालायचं तेवढं वाटलं माया मनाला म्हणून नेलं आपल्या गाडीवर बसवून बघितलं मी. का आता? त्याला सांगितलं कळतं का? कसं बोलतोय रे? हा? काय असतंय मास्तर तुम्ही सांगा बरं. त्यांनी गाडीवर आपलं बसल्या साईड तिथं म्हणून आपलं नेलं गाडी बसवून मी बी. बरोबर बसली. सोन्या त्याला माझ्या समोर घेऊन जा बरं का. नाही असा मारीन की परत गावात सुद्धा फिरायचं बंद करेल. कळलं का? त्याला घेऊन जा पूर्ण माझ्या
सोन्या लाज वाटतंय त्याला ए बाल्या एक झपड दिला नाही 3-4 एड खात खाली जाशील काय म्हणची त्याला ए, सांगितलंय म्हणशील तू तुला तर त्या पहिला दिवशी आपल्या सांगितलं डोक्याला होतं. ध्यानात ठेव हा हा. काय तू तर सांगितलं आपल्या म्हणशील नादालाच लागू नको अशी बैली बैली आम्ही त्याला सांग. डोळावली ती बास, ध्यानात बास. ठेव. ए, हा. बुरट बंद करतो तू लागला मला सोन्या, सांगायला. तिला सांग नीट वाईट. एक मिनिट शांत सांग समजून व्हाय जरा बापरो तुला ह्या दोघांवर विश्वास आहे काय हा ह्या दोघांचं फक्त तू बोलणं ऐकून घेतलं ह्याचं ऐकून घेतल्यावर तू म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय ह्यानी जे सांगितले ते खोटं आहे तुम्ही जी बोलताय ते खरं आहे काय होय मला तसंच म्हणायचं बापराव ह्याचं काहीतरी कान यानं भरवले ती आणि आता काय म्हणला आल्या त्याला काय होतंय म्हणला त्याला काय होते म्हणला का नाही तो ए डिंबडे आहे 2 मिनिट थांब तुला 2च मिनिटात सगळं काय कळलं आणि तू त्याची बाजू घ्यायला लागलायस हे बापरो जी बरोबर आहे ती बरोबर आहे बरोबर आहे का सोन्या तूच सांग आता हे. ए डिंबडे आहे तू 2च मिनिट थांब तुला कळलं 2 मिनिटात काय खरं आहे काय खोटं आहे ते बघ बापराव तुझ्या जागी जर सुमित शेट असता ना तर ह्याचं कातडच काढलं असतं ए तुझ्या तर तुम्ही चेटच्या ए, काय काय ए, मागं सर चल म्हणजे. मागं. बापराव ही जी तुला पटते का ही असलं केलेलं पटते काय केलं म्हणजे? माहिती आहे का? कातडं काय काढलं केलं? म्हणजे. काय केलंय? शांत बस तिथं. तो सांगतो सगळं सांगतो जाऊन आलो. लगा हे म्हणते ती ना जबरदस्ती करून नेलेला आहे ए तुला काय तुला कोणी काय सांगितलंय त्याने कान बोललेले बापा एक मिनिट आधी मला माझं बोलणं पूर्ण करू दे 1 मिनिट तो काय सांगू नको जास्त तू काय सांगितलंय जबरदस्ती करून नेले जबरदस्ती नेले आम्ही बघितले बाहेर बघितले. बापराव जरा ग बस आणि ह्याचं शांत डोक्यानं ऐकून घे काय म्हणतोय ह्यो. बापूराव विषय काय झाला माहिती आहे काय मी यायला लागलेलो तिकडनं खालनं फाट्यावर मॅडम उभ्या होत्या मी चाललो होतो तालुक्याला मॅडम तिथे फाट्या उभ्या होत्या मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पुढे निघालाय म्हणून मॅडम मला काय म्हणल्या की मी चालले तालुक्याला माझं अर्जंट काम आहे म्हणून मी काय विचारलं की तुम्ही येत नाही का म्हणून बसल्या गाडी होत्या घेऊन गेलो त्यांना ह्यात माझं काय चुकलंय सांगतो बघ म्हण्या तुझ्यावर काय माझा विश्वास नाही जी ह्याने सांगितलंय ती करू पण शकतो होय बापूराव तुला माझा विश्वास नाही आता ह्या दोघा विश्वास ठेवलाय तुम्ही बरं तुम्ही सगळेच गप्प बसा आता एक काम करा ज्याच्या सोबत हा प्रसंग घडलाय ना ते मॅडम त्यांनाच बोलवून घ्यायचं हा तसं करूया असं करू ह्यांचं- का पाहुणे म्हणजे विषय त्यांचाच येता या तू कसा म्हणतोय ताडीने ते बोलवाय नको म्हणून काय विटूया म्हणून तू काय उठवलंय माझ्याबद्दल इथं त्यात काय एवढं जी बघितलंय ते खरं सांगितलंय आम्ही जे बघितले सांगितले म्हणजे तुझे बघितले ते सत्य आहे का मग कुठल्या अर्थाने मी त्यांना जबरदस्ती घेऊन गेलोय बाल्या ही आपण बघितलेलं तेव्हा जबरदस्ती करून घेऊन चाललो होतो एक काम करा त्या मॅडमला बोलवून घ्या हा सगळं होईल तू ए, तुझ्या ताईडीवर अन्याय झालाय ना उद्या बोलून घे की सगळं मग. मग तुला. मॅडमला बोलून त्याशिवाय घेऊया. काय असेल खरं खोटं ते समजणार नाही जा सोन्या बोलवून आणजा त्याला कसला डाव रे हा कसला डाव हा कळलं का बापूराव आता तुला कसला डाव आता काय संबंध आहे आता कसला प्लॅन कसला इथं काय चाललंय ना गाडी ए का बापराव थांब 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 सगळं कर कर सांगतो थांब ऐक 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 ऐक. दांडा करून आण रे सोन्याकडे मी काय सांगतो ऐक ऐक दांडा बेटा ए सोन्या इकडे तू काय म्हणतो सोन्या. बापूराव मी हा ऐक ऐक आता कळलं काय ऐक. असेल ते तू हा, सोड, तू हा. सोन्या ए, सोड म्हणजे काय ऐक 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 बापराव ऐक 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 काय असा थांब बोल ऐक हो आम्ही सकाळी गेलो होतो चिक्कू आम्ही चिक्कू काढत होतो तर ह्यानं आम्हाला चिक्कू घेऊ दिलं नाही म्हणून आम्ही असा प्लॅन केला होता ह्याच्या चुलत्याच्या बागात न सांगता शिरले तर पण ह्याच्या बाची बाग नव्हती माझी बाग नव्हती माझी चुलतीची बाग होती का नाही माझ्या तुला काय पण म्हणतो तुझं तुम्ही चलता तुला विचारतोय का तुला फक्त मी तिथनं जा म्हणतो ह्या प्लेट काय म्हणतो बापूराव समजून सांग राहिला आहे तो म्हणा ना, अजून बापराव. काय शिरतोय? आणि वरनं काय म्हण बाल्याला आणि म्हणला मारतो म्हणला होता हो बापराव तुला सगळं सगळं खरं खरं सांगतो आम्ही सकाळी गेलो होतो चिक्कू काढायला आणि चिक्कू काढत होतो त्या ह्यानं काही चिक्कू काढू दिलं नाही आम्हाला धमकी दिली चिक्कू नेऊन दाखवलं तर काय याव करेन आणि त्याव करेन ह्याच्या चुलत्याच्या बागात मुदाम शिरलाय हो. ह्याच्या बाची बाग आहे वे माझी बाग आहे माझी माझ्या चुलत्याची बाग आहे नाही तुझं चलता तुला विचारतोय का तर तुला मी काय दुसरं बोललो होतो का फक्त इथनं निघून जा म्हणलं होतं
पण आम्हाला चिकू काय येत होतं म्हणून तुझ्या भागात आलतो. मग चुरून यायचं मग चोरून यायची काय करते बापराव आम्ही सांग अजून चोरायला वाकडा होतो का? शिरतं बघी. चोराय आलो होतो का आम्ही? म्हणजे तू शिव सकाळी तुला बोलला म्हणून तो राग डोक्यात ठेवून तुम्ही ही गावभर सगळा त्या बिचारीच्या आबरू खोबरू सगळ्या गावात उडवलं काय पाहिजे तुला लागा तुझ्या घरातली पाहुणी हा मला जरा सकाळपासून तुमच्यावर शंका होती त्याचा काही संबंध नाही. त्याला नाही. मला उगं. तुला मारून मारतो. फोडलं तुला पाहिजे त्या- वरून. त्या महेशला सांगून नाही तुला घरातनं बाहेरच यायला बंद करतो ते आमचे गेले बघ की असल्या गुन्ह्यानं त्याला मुंबईला घालवलाय. विषयाला काय म्हणायचं नाही. तुला आधीच सुनीलच्या सांगतोय. तुला हा. दांड्यानंच फोडीन. मामा पालव्याला म्हणतोय घेऊ. तुम्हाला. हा? एवढं बी झालं तर ताट पण ह्या जातं का बघ की. याच्यातनी मस्ती आहे. मह्याला संध्याकाळी बोलून घे. हिची कातडीच काढायला लावू. मयाला पण आणि मॅडमला पण हे. मॅडमला वाजायचे बरं मान्या जे काय झालं जे काय प्रकार घडला त्याबद्दल मी माफी मागतो कारण मला जरा ह्यांच्यावर शंका होती होती तू निकाला लावून टाकला मनानच केले. अरे पण त्यांनी सांगतानाच मला तसं सांगितलं होतं बापराव की मला विश्वास बसलाच पाहिजे त्याच्या म्हणून त्याला मी आल्याला म्हणलं की नाही तू फक्त व्हायला होयच मिळव. कसं झालं माहिती तू केलंच म्हणून आहे त्याला सांग. का तू माझी आबरू काढली डायरेक्ट माझी लाज काढली लाज वाटते लाज लाज चुकलं माझं काय लागा मी समजत कारण कसं आहे सांगू का एक तर ती मॅडम नवीन आहे त्या गावात आणि असंच डायरेक्टली ती कोणाच्या गाडीवर बसणार नाही ती म्हणून माझ्या डोक्यात ती जरा वेगळे विचार आले मान्य रे पण तू त्यांच्या विश्वास ठेवला ते आपल्याला काय पटलं नाही म्हणून मी बरोबर तुला सोन्याला म्हणलेलं लावलं. काय होय? मना फक्त तापट डोक्याचा त्याच्या मनात दुसरं काय नसतं. बरं असू दे जे काय झाला प्रकार पण ती ना म्हणत गावात आता किती जणांना माहिती आहे हे विषय. ही जत्रा सगळ्या गावभर करतील म्हणून सकाळ नाही असं राखतोय मी मास्तर आम्ही दोघं ती डायरेक्ट आमच्या पैसे झाली पहिले धंदा सोडला नाही ना तू. नाही दिवसभर अजून नाही कोणाला माहित ना? नाही नाही कोणाला तुला माहित. मग जाऊ दे आपलं त्या विषयी सोडून येते सगळं जाऊ द्या उगाच कसं- राणीला का आले का नाही नाही रे तिच्यापर्यंत बाबा तेवढं कर तिच्या काय तेवढं पुढे घेऊन. राणी घरात नव्हतीच तेव्हा आम्ही सगळा हिरो आमचा विषय झाला. काय अडचण नाही मॅडमला माहित नाही ना. नाही नाही काय नाही चला मग काय मॅडमला सांगू पण नका त्या मॅडमला वेगळं काय ते वाटायचं. ही जी काय विषय झालाय हे आपल्यातल्या आपल्यात आणि ते दोघांनी बी नंतर सांग काय हे असला विषय नाही, नंतर नाही, गावात त्यांना करायला आता नाही तू म्हणून संध्याकाळी माह्याला बोलवून घे मी त्या माह्याला दोन गोष्टी समजावून सांगतो. तुला बी माहिती आहे आपण त्याला बायकांपासून कुठंतरी एखाद घालव. लांब असतो ती नसेल तर त्याला घरातनं बाहेर तर काढणं त्या असल्या गुणानं आमचं ती गावलात गेल्या बघ त्याला त्यासाठी मुंबईला घालून तो गेला म्हणून ही शांत बसल आता ती- तो त्याच्यावरचा निघाला. नाही आता आणि काय फोन आला यायचा आहे म्हणून आता केव्हा येणार आहे काय माहित नाही पण जरा व्हायचं त्याच्यापासून लांबच ठेवायचं आहे त्यावर राहत नसते ते लोकांना लावते मग चिटक आहे ना तसा चिटकणार. चला जर क्लास कसं करायचा आहे मास्तर हा बोल की क्लास घ्यायचा आहे का. नीट बघा. ऐक की. तू गावात नवीन आहेस का? काय नाही म्हणजे आता दोघे पण बसमधनं झालं ना. तुला मग धरणं बोलायचं म्हणत होती मग तीच तू गावात नवीन दिसतेस. माझं नाव सुमन. तू कधी आली का आत्ताच घरी चालला. होय बरं चल बस ये की तुझ्यासोबत जाते. दोघी आहे ना. बरं मॅडम येऊ का हा पण मॅडम तुझ्यासाठी त्या क्लासमध्ये मी शिकवायला. काय हो सॉरी मॅडम मला खरंच माहिती नव्हतं. असू दे सॉरी काय माझ्याकडनं चुकून झालं तसं मला काही माहिती असं तुला माहित नव्हतं म्हणून बोललीस ना तू ते विजय सर आहेत ना त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. होय काय? हा बाकुराव आलते आमचा बालम आहे ना ते ओळखीचे आहेत ना बाकुरावांच्या ते आलते म्हणाले तुमचं शिक्षण झालंय डीएड तर तुम्ही घ्या म्हणाले. खरं मला लय वाईट वाटायला सॉरी काय मला वाटलं असंच कोणतरी असेल नवीन दिसला ना कोणी. चल तू क्लासला आली नाहीस काय नाही गावाला गेलती मी 2 दिवस त्यामुळे क्लासला यायचं झालं नाही आता उद्यापासून येणार आहे. होय काय तरी तुझं नाव काढत होत्या त्या 2 मुली. होय हा काढत असेल राणीनं तर काढला असेल. हो सुमन आली नाही सुमन आली नाही मी ऐकलं थोडंसं तुझं नाव काढलं. आता उद्यापासून येणारच आहे मी पण. होय काय हा ये क्लासला आहे क्लास तर बुडवू नकोस सगळे यायला लागल्यात जरा आहेत मुलं जरा
आगाव आहे. ती सोन्या निघल्या तर त्यांना पहिलं ती कुणालाच ऐकत नाही ती बघा मॅडम. हो हो आगावायचं आहे ते. लय आगाव आहे ती, कुणाला ऐकत नाही, ती सगळ्यांना उलट बोलते ती. होय काय? तुम्ही सांगा जरा त्यांना सांगते. चांगले पेन फटके द्या आणतात आणि नीट वही. करा त्यांना. तेच की पेन आणतात वही आणत नाही. काय चालत नाही, ती बी दुसऱ्यांकडनं मागून घेत असतील. सांगितली त्यांना नेक्स्ट टाइम त्यांनी नाहीच आणू देत की क्लासच्या बाहेर बसवणार. चांगलंच त्यांना बसवा, फटके द्या, काही बी फक्त त्यांना नीट करा. म्हणजे मस्तीला करते ती, ऐकत नाही ती कोणाचं. चल हा चला.